तर आता आपण निघालेलो आहेत पुण्याजवळील येवत येथील भुलेश्वर मंदिराला. तर हे बघू शकता, हे भुलेश्वर मंदिराचे जे कमान आहे ते कमानेपासून अजून तरी पण 1 किलोमीटरच्या आसपास हे मंदिर आहे. तुम्हाला समोर दिसत असेल उंच टेकडावरती. तर ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो. हे जे मंदिर आहे 13व्या शतकातील म्हणजे यादवकालीन शिवमंदिर आहे. आपल्या हे पूर्ण काळ्या दगडामध्ये हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे. तर हे जे मंदिर आहे पुण्याजवळून कमीत कमी 45-50 किलोमीटर अंतरावरती असेल आणि ह्या मंदिराला पुण्याचे वेरूळ असेही म्हटले जाते. तर मित्रांनो बघू शकता आपला गोलूमोलू कसं पुढं पुढं पळतोय. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला एक छोटीशी 1-2 कमान आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तिसरा एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजातून आपल्याला वरती मंदिरामध्ये जायचं आहे. तर ह्या मंदिरातलं जे बांधकाम बघितलं ना मित्रांनो, इथून हलायची म्हणजे जायची सुद्धा, बाहेर जायची सुद्धा इच्छा होत नाही, एवढं मंदिर मस्त आणि सुंदर आहे. तर ह्याचं जे कोरीव काम केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही, किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे 13व्या शतकात. विचार करा त्या टायमाला अशी कोणती टेक्नॉलॉजी होती की एवढं बारीक कोरीव काम, ते पण पूर्ण दगडावरती केलेलं आहे. हे जे दगडाची रचना आहे, जे मूर्ती बनवलेली आहे देवांची, ते तुम्ही जर निरीक्षण व्यवस्थित बघितलं आणि हे जे नंदींची मूर्ती आहे एवढी मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, बघितलं तर माणसाचं मन असं प्रसन्न होतं आहे. आतले जे प्रत्येक खांबावरचं जे काम आहे, एक कासवाची मूर्ती बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं. तर हे जे छोटे छोटे घोडे, रथ किंवा हे बघू शकता विष्णूंचं, परत लक्ष्मीचं हे जे चित्र केलेलं आहे, हे जे पूर्ण मूर्त्या बनवले दगडामध्ये, कोणती टेक्नॉलॉजी यूज केली असेल काय माहिती त्यावेळेस. तर मित्रांनो हे बघू शकता, हे जे मूर्त्या आहेत मूर्त्या तोडलेल्या आहेत. हे छत्रपती शिवाजींच्या काळात ज्यावेळेस दुश्मनाने ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळेस त्यांचं उद्देश काय असायचे, जे हिंदू धर्माचे मंदिर असतील किंवा लोकांना त्रास देणं किंवा मंदिरं तोडणं फोडणं, हे त्यावेळेस ज्या आदिलशाही होत्या किंवा ज्या शाही होत्या त्यांचं हे कामच होतं की हिंदूंचे मंदिरं नष्ट करणे. तर मित्रांनो हे मंदिर एवढं बघितलं का, एवढे सुंदर सुंदर मूर्ती आहेत पण ते त्या काळात तोडलेल्या मूर्ती आहेत. तर ह्या मंदिरातून बाहेर जायची सुद्धा इच्छा होणार नाही मित्रांनो. तुम्हाला या मंदिराला यायचं असेल तर नक्की यायला तुम्हाला पुण्यापासून कमीत कमी 1-1.5-2 तास लागेल. नंतर मंदिरात जाऊन आपण मस्तपैकी दर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघू शकता मंदिराच्या आतमध्ये पण छोटे छोटे मंदिर आहेत. काही ठिकाणी देवांची मूर्ती आहे आणि काही ठिकाणी ते मंदिरं रिकामे आहेत. हे तर बघू शकता हे मंदिर इथं रिकामं आहे. तर काय काय ठिकाणी भरपूर जागी रिकामे आहेत आणि वरून बघू शकता किती सूर्यप्रकाश व्यवस्थित पडलेला आहे. मित्रांनो इथल्या प्रत्येक स्तंभावरती आणि प्रत्येक मूर्तीला जर हात लावला ना, अंगामध्ये असे एक प्रकारची शक्ती संचारते, मन प्रसन्न होते. मित्रांनो तुम्ही जर नक्की पुण्याजवळ जर कुठं राहायला असाल किंवा पुण्याच्या बाहेर जरी असाल तर पुण्याच्या ह्या भुलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो हे 13व्या शतकात बांधकाम केल्यानंतर परत पेशव्यांच्या काळामध्ये पण ह्या मंदिराचं म्हणजे काम केलेलं आहे. तर हे बघू शकता वरचं मंदिर. मित्रांनो हे पुण्याजवळचं भव्य दिव्य असं 13व्या शतकातलं मंदिर एवढं सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. हे बघू शकता बाहेर आल्यानंतर पूर्ण व्ह्यू कसा दिसतो याच्यावरचा. हे टेकडीवर वसलेलं टेकडीवरचं पूर्ण मंदिर आहे मित्रांनो हे. आणि आतमध्ये पण जी शंकरांची पिंड आहे खूप मस्त आहे.